हरे कृष्णा. आपणा सर्वांचं आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये हार्दिक स्वागत. चला आपण आजच्या भगवद्गीता वर्गाला सुरू करूया प्रार्थनेपासून. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगना रघुनाथान्वितं तं सजीवं सावधूतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सगना ललिता श्रीविशाखान्वितंश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिशे नमः. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. चला आज आपण आजच्या श्लोकाला सुरुवात करूया. पहिल्यांदा श्लोक म्हणतो त्याच्या अगोदर ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओके, आज आपल्याला कोणत्या श्लोकाला सुरुवात करायची होती? 34. 34 नंबरचा. ओके, 34 नंबर. चला आपण सुरुवात करूया श्लोकाला. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते अव्ययाम् संभावितस्य च कीर्तिं रनादि अतिरिच्यते. अकीर्तिं अकीर्तिं च च अपि अपि भूतानि भूतानि कथयिष्यन्ति कथयिष्यन्ति ते ते अव्ययाम् अव्ययाम् संभावितस्य संभावितस्य च च अकीर्तिः अकीर्तिः मरणात् मरणात् अतिरिच्यते. अतिरिच्यते. याचा अर्थ आणि तात्पर्य. लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती. दुष्कीर्ती ही हम्म. मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. तात्पर्य अर्जुनाचा सखा आणि तत्वोपदेशक या नात्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचे युद्ध करण्याच्या नकाराबद्दल अंतिम निर्णय देत आहेत. भगवान म्हणतात, अर्जुना, युद्ध आरंभ होण्यापूर्वी तू जर युद्धभूमी सोडून गेलास तर लोक तुला भ्याड म्हणतील आणि तू जर तू म्हणत असतील की लोक काही अपशब्द बोलले तरी तू युद्धभूमीतून पलायन करून तुझे प्राण वाचवशील तर माझा तुला सल्ला आहे की तू युद्धात मरणे
हे अधिक उत्तम आहे. तुझ्यासारखं सन्माननीय व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. म्हणून प्राणरक्षणासाठी पलायन करण्यापेक्षा तू युद्धात मरण पावणे अधिक उत्तम आहे. यामुळे माझ्या मैत्रीचा दुरुपयोग करण्यापासून आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा गमावण्यापासून तुझे रक्षण होईल. म्हणून अर्जुनासाठी भगवंताचा अंतिम निर्णय होता की युद्धामध्ये माघार घेण्यापेक्षा त्याने युद्धात मृत्यू पत्करावा. तर या ठिकाणी भगवंत सांगतात, आता अर्जुनाने एवढे कारण दिले होते. आता अर्जुनाने सांगितलं पहिल्यांदा तू शरीर नाही आहे, आत्मा आहे, आणि बाकीचे लोक तुझे नातेवाईक आहेत ते सुद्धा शरीर नाहीत, आत्मा आहे, त्यांचा सुद्धा नाश होणार नाही, तुझाही होणार नाही आहे, तुझाही अंत होणार नाही. तू तुझं कर्तव्य जर नाही केलं तर तुला पाप लागेल, तुला नरकात जावं लागेल. परत हे धर्मयुद्ध आहे, तर हे तुझं कर्तव्य आहे क्षत्रियाचं की तू युद्ध करायला पाहिजे, आणि हे धर्मासाठी केलेलं युद्ध आहे, तर यातून सगळ्या जगाचं भलंच होणार आहे. तर वाईट लोकांना सजा देणे हे आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या बाबी भगवंताने अर्जुनाला समजावून सांगितल्या. आणि आता आत्मा कसं आहे, आत्म्याचं अस्तित्व कसं आहे, त्या गोष्टी पण सगळ्या सांगितल्या. तर कोणी आत्म्यावर विश्वास नसेल ठेवत तर भगवंत म्हणले की मग तर आपण पंचमहाभूत पासून बनलेलं आहे, तर त्यापासूनच आलो होतो, त्याच्यात परत मिळणार, तरी सुद्धा तुला काही शोक करण्याचं कारण नाही. तर आणि म्हटले की तू युद्ध केलं, तर युद्ध करून जिंकला तर काय होशील, तू सगळ्या पृथ्वीचा राजा बनशील आणि सगळ्या सुखसुविधाचं उपभोग घेशील. जर तू मारला गेला युद्धामध्ये, तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. तर सगळ्या प्रकारचे कारण भगवंतांनी सांगितले आणि अर्जुनाला सांगितलं की तुझ्यासाठी युद्ध करणं हेच चांगलं आहे. आणि आता शेवटचं सांगतात भगवंत की तू जर युद्धामधून निघून गेला, भलेही तुझ्या मनात काही असो, तुझं कारण चांगलं असो की वाईट असो, पण लोक काय समजतील, तू घाबरलेला होता, तू बॅड होता, भित्रा होता, म्हणून तू काय केला, युद्धभूमीमधून पळून गेला. आणि तुझं एवढा मान सन्मान आहे, तुझी एवढी कीर्ती आहे, तू एक महान योद्धा म्हणून नाव लौकिक आहे तुझं, तर ते नाव सगळं काय होईल, मातीत मिसळून जाईल, तुझी दुष्कृती होईल आणि तुझं नाव सगळीकडे खराब होईल की अर्जुन हा भित्रा होता, तो पळून गेला युद्धामधून, लोक त्याला भॅड म्हणतील, असं भगवंतांनी सांगितलं. आणि भगवंत म्हणतात की एखाद्या सन्माननीय व्यक्तीसाठी त्याचा अपमान किंवा त्याची दुष्कीर्ती होणे हे त्याच्यासाठी काय आहे, मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. तो मृत्यूला सुद्धा काय करू शकतो, खुशी खुशीने काय करू शकतो, गळे लागू शकतो, परंतु तो दुष्कृती कधीच स्वीकार करू शकत नाही. म्हणून एखाद्या सन्माननीय व्यक्तीसाठी त्याचा जे आहे ते त्याचा त्याच्यासाठी मृत्यू आपण बघतो की दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. ठीक आहे, तर त्यामुळे एखाद्या सन्माननीय व्यक्तीने तो कधी स्वतःची दुष्कीर्ती झालेली बघू शकत नाही. तर अर्जुनाला भगवंत म्हणतात की ठीक आहे बाबा, तू युद्धापासून पळण्याचा निर्णय घेतो, पण त्यापेक्षा तू युद्धभूमीमध्ये मेलेला चालेल, किंवा तू स्वतःचा प्राण जर गेला, तू गमावला युद्धभूमीमध्ये, तर तुला काय होईल, लोक तुझी दुष्कीर्ती तरी नाही होणार कमीत कमी. तर प्राण रक्षणासाठी तू पळून जाऊ नकोस, युद्धातून जाणे हे अतिशय चुकीचं आहे आणि माझ्या मैत्रीचा दुरुपयोग या ठिकाणी करू नको. सामाजिक प्रतिष्ठा तू गमवू नको, नको. असं भगवंत म्हणतात. तर तू सामाजिक प्रतिष्ठा गमावू नको. युद्धामध्ये जर मृत्यू जरी पावला तरी कमीत कमी तुझी सामाजिक प्रतिष्ठा राहील की अर्जुनाने युद्ध केलं आणि युद्धामध्ये प्राण गमावलं, युद्धामध्ये तो शहीद झाला, तर त्यातून त्याचं अजून नावलौकिक वाढेल. तर त्यामुळे भगवंत अर्जुनाला सांगत होते की युद्धामधून माघार घेऊ नको, माघार घेण्यापेक्षा काय कर, तू युद्धामध्ये मृत्यूला स्वीकार कर, असे भगवंत सांगत होते अर्जुनाला. ठीक आहे, तर हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढे बघा, भयाद्रनादुपरतं मत्स्यन्ते त्वां महारथाः येषां च तुम बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. भयात रणात रणात उपरतं मत्स्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतः भूत्वा यास्यसि लाघवम्.
वाचा अर्थ आणि तात्पर्य. ज्या मोठ्या मोठ्या महारथी सेनापतीने तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे, त्यांना वाटले की केवळ भीतीमुळेच तू रणांगणावर सोडले आहेत आणि याप्रमाणे ते तुला तुच्छ समजतील. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आपला निर्णय देणे चालूच ठेवले व ते पुढे म्हणतात की तू असे समजू नकोस की दुर्योधन, कर्ण आणि इतर योद्ध्यांना तू आपले बंधू आणि पितामह यांच्याबद्दलच्या करुणेमुळे रणभूमी सोडून गेलास असे वाटेल. त्यांना वाटले की भयभीत होऊनच तू रणभूमी सोडून गेलास. अशा तऱ्हेने तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दलचा त्यांना असणारा आदर साप धुळीत मिसळून जाईल. भगवंत या ठिकाणी सांगतात बघा, खूप मोठे मोठे महारथी सेनापती अर्जुनाच्या नावलौकिक की यशाची काय करतात, वाखाणणी करतात, त्याचं बखान करतात. अरे अर्जुन हा इतका महान, अर्जुन असा, अर्जुन तसा, अर्जुन इतका महान योद्धा आहे, त्याच्यासमोर कोणी टिकणार नाही. एवढे मोठे महारथी असतील तरी सुद्धा अर्जुन एकटा सगळ्या सेनांच्या बरोबर आहे, तो सगळ्या सेनांना पुरून उरेल, असं सगळे जे सेनापती महारथी सगळे सांगत होते, अर्जुनाची बखाणणी करत होते. ते काय होतील तर तू जर रणभूमीमधून जर निघून गेला तर त्यांना वाटेल तू भीतीमुळेच काय केलं, रणांगण सोडलं, कारण तुझ्या समोर एवढी मोठी सेना आहे आणि ते तुला तुच्छ समजायला लागतील. तुझी जी नावलौकिक आहे ते सगळा मातीत मिसळून जाईल. तर अर्जुन, आता बघा, अर्जुन तर काही स्वतःच्या प्राणाला घाबरत नव्हते. अर्जुन खूप महान योद्धा होते, ते स्वतःचं रक्षण करण्यासाठी समर्थ होते आणि ते युद्धामध्ये मृत्यूला सुद्धा घाबरत नव्हते. ते अतिशय महान योद्धा होते. परंतु त्यांना दया येत होती की मी असं कसं काय मारू, दुर्योधन, कर्ण हे सगळे माझे भाऊ आहेत, परत हे सगळे माझे गुरु पितामह, यांना मारू कसं, त्याच्यावर दया येत होती. म्हणून अर्जुनाने रणभूमी सोडून जाण्याचा विचार केला होता, कारण त्याला माहित होतं की मी जर सोडून गेलो तर यांचा वध कोणी करू शकत नाही, तर ते जिवंत राहतील. तर त्यांना जिवंत ठेवण्यासाठी अर्जुन स्वतःची बदनामी सुद्धा पत्करायला तयार होता. स्वतः सगळी जी संपत्ती मिळण्याची, धन ऐश्वर्य राज्यकारभार सोडण्यास सुद्धा तयार होता, सगळा त्याग करण्यासाठी तयार होता. अर्जुन बघा, त्याचे जे शत्रू होते त्यांच्या प्रती सुद्धा इतकी दया होती, कारण अर्जुन भगवंताचे महान भक्त आहेत, म्हणून त्यांना आपल्या शत्रूंची सुद्धा एवढी दया येत होती. जे त्यांना मारण्यासाठी उतावळे झालेले आहेत त्या लोकांवर पण एवढी दया करतात. तर भगवंताच्या भक्ताचा किंवा साधू संतांचा पहिला जो धर्म आहे, पहिला जो आपण बघतो त्यांचं पात्रतेचा किंवा गुणधर्म आहे, तो आहे दया. तर अर्जुनामध्ये ही दया होती, कारण ते महान होते. कोणी लोक म्हणतील अर्जुन कसा काय भित्रा होता, भित्रा नव्हता, ती त्यांची दया होती, ती त्यांची काय होती, दया होती. परंतु भगवंत काय म्हणतात, ठीक आहे, जरी ही तुझी दया आहे, बरोबर आहे, सगळं तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु तू जर रणभूमी सोडून गेला तर बाकी लोक हे समजून घेणार नाहीत की तू दयेमुळे गेला. ते काय समजतील की तू घाबरला, तू घाबरून रणभूमीतून पळून जात आहे, आणि त्याच्यामुळे तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दलचा तुझं जे एवढं नावलौकिक आहे ते सगळं मातीत मिसळून जाईल आणि ते धुळीत मिसळून जाईल, आणि काय होईल, तुझं नावलौकिक सगळं नष्ट होईल, आणि त्यांना जो आदर आहे तुझ्याबद्दलचा तो काय होईल, नष्ट होऊन जातील. लोक तुला भॅड भित्रा समजायला लागतील. म्हणून तू ही युद्धभूमी सोडून कोण्याही हालतीत जाता कामा नाही, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. ठीक आहे, तर पुढचा अजून एक छोटासा श्लोक घेऊया आणि मग आपण थांबूया. अवाच्य वादांश बहुन वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरम नु किम. तर बघा, हे संस्कृत श्लोक जे आहेत ते गाण्यासाठी थोडंसं अवघडच आहे, तर मला तर गाता येत नाहीत, त्यामुळे मी सगळ्यांची क्षमा मागतो की मला गाऊन नाही सांगतायत. परंतु आपण त्याला जसं जितकं शक्य होईल तितकं आपण वाचूया, कारण संस्कृत पहिल्यांदा वाचण्यासाठीच अवघड आहे, त्यामध्ये वरतून गायचं म्हटल्यानंतर खूप अवघड आहे. कारण ज्यांनी खूप वेळा त्याची प्रॅक्टिस केलेली आहे, खूप वेळा त्यांनी ते श्लोक वारंवार वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत, तेच त्याला गाऊ शकतात. ठीक आहे, तर बघा आता आपण त्याला शब्दानुसार वाचूया. अवाच्य वादान च बहुन वदिष्यन्ति तव अहिताः निंदन्तः तव
तव सामर्थ्यम सामर्थ्यम ततः ततः दुःखतरम दुःखतरम नु नु किम. किम. वाचा अर्थ आणि तात्पर्य. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे. तात्पर्य. प्रारंभी भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या अनाहून करुणेबद्दल आश्चर्य वाटले आणि ही करुणा अनावार्यानच साजेशी आहे असे ते म्हणतात. आता श्रीकृष्णाने इतक्या प्रकारे बोलून अर्जुनाच्या तथाकथित करुणेच्या विरोधात स्वतःची मते पटवून दिली आहेत. तर बघा यामध्ये सांगतात की तू जर युद्धभूमीतून जरी तुझ्या शत्रूवर दया टाकून जर गेला निघून, तरी तेच शत्रू काय करतील, तुझा अपमान करतील. अपमाना शब्दामध्ये तुझे वर्णन करतील, तुला काय काय नाव गोटे ठेवतील, तुला काय काय म्हणतील, ते भित्रा भगोडा भॅड काय काय म्हणतील तुला काय माहिती. आणि तुझ्या योग्यता, तू इतका योग्य असताना, तू युद्धामध्ये त्यांना हरवण्यासाठी समर्थ असताना काय करतील, तुझा उपहास करतील. तर एखाद्या व्यक्ती जर समजा त्याच्यामध्ये दुर्गुण असतील किंवा वाईट असेल तर त्याला वाईट बोललं तर ठीक आहे, एवढं काही म्हणजे तर तेही चुकीचं आहे. परंतु त्यामध्ये ऍटलिस्ट त्या व्यक्तीला एवढं वाईट नाही वाटणार, कारण त्याचं तसं आहेच तो. पण एखादा योग्य व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये सगळे गुण आहेत, सगळं असून जर त्याला त्याचे शत्रू अपमानास्पद शब्दात बोलतील तर त्याचं किती दुःख एखाद्याला होईल. तर भगवंत तेच सांगतायत की तुला किती दुःख होईल तुझ्यासाठी, ते ऐकू तू शकणार नाहीस. तुझ्यासाठी ते खूप दुःखकर असेल. तुला मृत्यूपेक्षा जास्त दुःख ते शब्दातून, कठोर ते अपमानास्पद शब्दातून होईल. आणि क्षत्रिय म्हणजे, क्षत्रिय बघा, क्षत्रिय एक वेळ तो अंगावरती घाव सहन करू शकतो, किती मोठा नुकसान सहन करू शकतो, पण क्षत्रियाचा हा ओळख असते की तो अपमान सहन करू शकत नाही. अपमान हा त्याच्यासाठी मृत्यूपेक्षाही जास्त दुःखकर असतो. म्हणून क्षत्रिय मृत्यूला हसून एकदम सुखी एकदम खुशीने तो काय करेल, तो स्वीकार करेल, परंतु तो अपमान स्वीकार करू शकत नाही असं सांगितलेलं आहे. तर भगवंत सांगतात तिथे, भगवंतांनी अर्जुनाला, जी अर्जुनाची करुणा होती, चुकीच्या लोकांवर, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या पद्धतीची जी करुणा होती, त्याबद्दल पहिल्यांदा भगवंतांना आश्चर्य वाटलं. आणि ही करुणा जी आहे ती अनार्य लोक आहेत. आर्यन लोक जे असतात त्यांना आर्य लोक आहेत, आर्य लोकांना आर्य लोकांना शोभत नाही, तर अनार्यांना शोभते. तर आपण आर्य म्हणजे पाहिलं, जे काय करतात, वैदिक ग्रंथांचं ज्ञान ज्यांना आहे, जीवन मूल्यावर आधारित जे जीवन जगतात, वैदिक ग्रंथांच्या नियमावरती आधारित जे जीवन जगतात आणि आपल्या जीवनामध्ये ज्यांना त्याचं ज्ञान आहे आणि त्या मूल्यांवर आधारित जीवन जगतात, त्यांना काय म्हणतात, आर्य म्हणतात. तर अशा आर्य लोकांना ह्या गोष्टी काही शोभत नाहीत असं भगवंत सांगतात. आणि भगवंताने अशा इतक्या प्रकारे, आता वेगवेगळ्या प्रकारे बोलून सांगितलं की तुझी करुणा जी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. आणि स्वतःची मते भगवंतांनी अतिशय सुंदर प्रकारे पटवून सांगितले अर्जुनाला, की तुझी जी करुणा आहे, दया आहे, ती कशा प्रकारे चुकीची आहे आणि तू युद्ध करणे हेच कसं काय बरोबर आहे, हे या वेगवेगळ्या श्लोकांमध्ये भगवंतांनी अतिशय सुंदर प्रकारे अर्जुनाला पटवून सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आता पुढे अजून काही कारण भगवंत देत आहेत, तर ते आपण आता पुढचा जो श्लोक आहे, 37वा श्लोक जो आहे, तो आपण पुढच्या भगवद्गीता वर्गामध्ये बघूया. तर आज आपण इथेच थांबूया. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता की जय. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण की जय. जय. ठीक आहे. हरे कृष्णा. तुमच्या सर्वांचे हरे खूप खूप कृष्ण. धन्यवाद. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मला ही संधी दिल्याबद्दल, भगवंताबद्दल बोलण्यासाठी आणि भगवद्गीतेचं वाचन करून त्यावरती चर्चा करण्यासाठी. हरे कृष्णा. कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद की जय. हरे कृष्णा.